हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग HSC बोर्डची तयारी तुम्ही जर करत असाल आणि एस्पेशली बोलायचं झालं तर बायोलॉजी सब्जेक्टची तयारी तुम्ही जर करत असाल तर बायोच्या पेपरमध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 मार्क्सला डायग्राम्स ह्या त्या ठिकाणी विचारल्या जातात. सो तुम्ही जर डायग्रामची तयारी व्यवस्थित केली तर नक्कीच तुम्हाला हे 12 ते 15 मार्क्स जे आहे हे फिक्स मिळू शकतात, कारण की डायग्राममध्ये मार्क्स कमी होण्याचे चान्सेस कमी असतात जर तुम्ही व्यवस्थितपणे रूल्स फॉलो केले असतील तर. ओके, हरकत नाही. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्रामची लिस्ट ही प्रोव्हाइड केलेली होती, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर त्या डायग्रामच्या लिस्टमधून सुद्धा तुम्ही काही डायग्राम्स आम्हाला कमी करून द्या, म्हणजे आमच्यावरचा जो लोड आहे तो कमी होईल आणि आमचं प्रिपरेशन फास्ट होईल. सो हरकत नाहीये, तुम्ही जर परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असाल आणि तुमच्याकडे आता वेळ कमी उरलेला असेल तर मी तुम्हाला या सेशनमध्ये काही डायग्राम्स रेकमेंड करणार आहे. त्या डायग्राम्स परफेक्ट आणि व्यवस्थितपणे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग बोर्डसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मी परत एकदा हे क्लिअर करू इच्छितो की मी या अगोदर जी लिस्ट तुम्हाला दिली होती किंवा माझं एकंदरीत म्हणणंच असं आहे की तुमच्या सिलेबसमध्ये जितक्या पण डायग्राम्स आहेत त्या सर्व महत्त्वाच्या आहेत, पण आता कसं आहे शेवटी वेळेअभावी आपण सर्व प्रिपेअर नाही करू शकत, त्यामुळे मी तुम्हाला इथे ही शॉर्ट लिस्ट प्रोव्हाइड करतोय. ही जरी शॉर्ट लिस्ट असली तरी यामध्ये मी प्रयत्न हाच केलाय की ज्या मेन डायग्राम्स आहेत त्या कव्हर करायला पाहिजे. जास्त डायग्राम्स मी त्या ठिकाणी असं नाही केलेलं आहे की पूर्ण डायग्राम डिलीट करून टाकले आणि फारच मोजकं ठेवले, असं नाही केलेलं आहे. आता या डायग्रामची तयारी तुम्ही कशी करायची मी एकदम सोपं आणि सरळ सांगतो. एका दिवसात तर तुमची तयारी होणार नाहीये, बरोबर, तुम्हाला थोडासा वेळ त्यासाठी द्यावाच लागणार आहे. पण ही गोष्ट पण लक्षात घ्यावी लागेल की तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये काही डायग्राम्स तर केलेल्या असतील. इथे ज्या मी तुम्हाला डायग्राम सांगणार आहे यापैकी तुमच्या काही डायग्राम झालेल्या असतील तर त्या एकदा फटाफट रिवाइज करून घ्या, म्हणजे तुमचा तिथे वेळ वाचणार आहे. आणि ज्या डायग्राम्सला आपण हातच लावलेला नाहीये त्या डायग्राम्स मात्र तुम्हाला पुन्हा एकदा परफेक्ट करायला लागते, कारण डायग्राम्समध्ये तुम्हाला क्वेश्चन्स हे असे काही स्ट्रेट फॉरवर्ड येत नाही की बाबा ही डायग्राम ड्रॉ करा, असं नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, तसा क्वेश्चन पण येऊ शकतो की बाबा तुम्हाला सांगितलं की ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम ऑफ एनाट्रोपस ओव्हल. ओके, सो ही तुम्ही डायग्राम काढली, डायरेक्ट डायग्राम काढली, त्याचे लेबल्स केले, तुम्ही त्या ठिकाणी तो क्वेश्चन कंप्लीट केला. पण बऱ्याच वेळेस काय होतं, डायग्राम दिलेली असते, त्याचे लेबल्स मिसिंग असतात आणि ते लेबल्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे असतात. ओके, असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अशा अँगलने सुद्धा परीक्षेची तयारी नक्की करा. मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर जरा एकदा बघा, 21, 22, 23च्या क्वेश्चन पेपर तुम्ही जर बोर्डाच्या बघितलं तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स हे साधारणपणे कसे असतात. आणि तुमची जर इच्छा असेल की क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यासाठी एक सेशन घ्यावं, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाका, नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करा. चला मग आता विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द सेशन. तयारी करताना मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही काय करा, चॅप्टर वाईज तयारी करा. म्हणजे समजा पहिला चॅप्टर घेतला, त्याच्या डायग्राम तुमच्या झाल्या टिक करून घ्या, दुसरा चॅप्टर टिक करून घ्या, तिसरा चॅप्टर तेच करून घ्या. ओके, अशा पद्धतीने एक टार्गेट सेट करा. 2 ते 3 दिवसात तुमच्या सर्व डायग्राम्स मी तुम्हाला इथे ज्या रेकमेंड करणार आहे त्या होऊन जाणार आहे. सेशन अटेंड करण्या अगोदर टेक्स्टबुक तुम्ही सोबत घेतलंच असेल, पेन्सिल घ्या, टेक्स्टबुकमध्ये डायरेक्टली डायग्राम्स टिक करून घ्या. ओके, सो सपोज आता हा पहिला चॅप्टर आहे बघा, ही लिस्ट तीच आहे, फक्त ह्या लिस्टमधून मी भरपूर डायग्राम्स कमी केले आहेत. बघा, मी भरपूर अगोदर खूप साऱ्या डायग्राम दिल्या होत्या, त्यातून आता मी कमी करून फक्त पहिल्या चॅप्टरच्या मी तुम्हाला 6 डायग्राम्स की ज्या अत्यावश्यक आहे, ज्या इम्पॉर्टंट आहे त्या इथे लिहिलेल्या आहेत. तुम्ही याची लिस्ट बघा जरा आणि यानुसारच प्रिपेअर करा. यामध्ये बघा पहिली डायग्राम कुठली आहे, टिपिकल फ्लावर, इम्पॉर्टंट आहे. ओके, दुसरी अँथरमध्ये 2 डायग्राम, त्यातली जी पहिली वाली आहे ज्याला आपण अनदेहिस अँथर म्हणतो, अनदेहिस, ओके, जी पहिली वाली डायग्राम ए वाली ती करा. एनाट्रोपस ओव्हल महत्वाची आहे. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, पूर्ण जी डेव्हलपमेंट दिली ती, ठीक आहे. त्यानंतर मेज सीड आणि नंतर बीन सीड. बघा तुम्हाला याच्या अगोदरच्या लिस्टमध्ये मी मेल गॅमेटोफाइट पण दिलेला होता. सो मेल गॅमेटोफाइट पण महत्वाची आहे, पण मला असं वाटतं की फिमेल जास्त महत्वाची आहे. ओके, त्यामुळे ह्या डायग्राम्स मी तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये दिल्या आहे. सेकंड चॅप्टर घेऊया, टिक केला तुम्ही सगळ्यांनी. ओके, छान, व्हेरी गुड. सेकंड डायग्राम, व्हॉट इज सेकंड डायग्राम, सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला आता सेकंड चॅप्टर ऍक्च्युली मोठा आहे बाळांनो, ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये डायग्रामचं प्रमाण पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला डायग्राम जास्त दिसतंय. तरी मी प्रयत्न केलाय, मी आय थिंक 2 का 3 डायग्राम त्यातून कमी केलेल्या आहेत. आता या ज्या उरलेल्या डायग्राम्स या तुम्हाला इथे दिसत आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीएस ऑफ टेस्टिस, त्याच्यासोबत एलएस ऑफ टेस्टिस पण आहे पण मी ती दिलेली नाहीये. टीएस ऑफ ओव्हरीज आहे, ग्राफियन फॉलिकल आहे, ह्युमन स्पर्म आणि ओव्हम. ओके, सो अनफर्टिलाइज्ड ओव्हम किंवा ज्याला सेकंडरी oocyte सुद्धा म्हणतात. ओके, याचं नाव सेकंडरी, ओके, oocyte सुद्धा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्हाला डायग्रामचं लेवल वेगळं विचारलं जाऊ शकतं आणि मुलांचा गोंधळ होऊ शकतो. वेस ऑफ गॅस्ट्रोला महत्वाचं बघा, याच्यात मी ब्लास्टुला दिलेला नाहीये. ओके, ग्लॅस्टुला दिलाय, oogenesis आणि फायनली स्पर्मॅटोजेनेसिस. बऱ्याच डायग्राम्स मी डिलीट केल्या. एवढ्या 10 डायग्राम्स इम्पॉर्टंट आहे चॅप्टर नंबर 2 मधून, कारण चॅप्टर नंबर 2 हा मोठा आहे. ओके, नेक्स्ट थर्ड तुमचा इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. याच्यात ना बाळांनो ऍक्च्युली तसं बघायला गेलं त्याला डायग्राम्स म्हणायचं की नाही हा डाऊट आहे, पण
तुम्ही जर बघितलं समजा मोनो हायब्रिड क्रॉस विचारला तर तुम्ही तो क्रॉस काढल्याशिवाय तो क्वेश्चन कंप्लीट नाही होत ना. ओके, किंवा डाय हायब्रिड विचारला, टेस्ट विचारला, तो क्रॉसच काढावा लागणार आहे. सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन बिंग्स विचारलं, सेक्स डिटर्मिनेशन बर्ड्स मध्ये विचारलं तर तुम्हाला क्रॉस काढावाच लागणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी जे डायग्राम्स आहेत ते क्रॉसच आहेत. ऑलमोस्ट 80% डायग्राम्स या क्रॉसवाल्या आहे तुमच्या. मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड, टेस्ट, इनकम्प्लीट, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलीलचे चार्ट्स दिलेत भावानं तुम्हाला. ओके, ते डायग्राम्स मध्ये घ्यायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण ते चार्ट्स आहेत. प्लिओट्रॉपीचा क्रॉस आहे, इथे ही डायग्राम आहे, ही फार महत्वाची क्रोमोझोमची. कलर ब्लाइंडनेसचे चार्ट आहे, सेक्स डिटर्मिनेशन बर्ड्स. त्यासोबत मी एक छोटीशी गोष्ट रेकमेंड करेल ती म्हणजे ह्युमन्सचं जे डिटर्मिनेशन आहे, सेक्स डिटर्मिनेशन, तिघं पण आहेत ते ऍक्च्युली, बर्ड्स आहेत, ह्युमन्स आहेत आणि हनीबीज आहे. तर तिघं पण त्या ठिकाणी मी तुम्हाला रेकमेंड करेन की ते सोपे आहेत, काही जास्त अवघड नाही आहेत. ओके, सो ह्या तिघं असू द्या. ओके, आणि जर वेळच नसेल की बाबा नाही आता मला वेळच नाहीये, मग ह्युमनची तरी ऍटलिस्ट करून ठेवा व्यवस्थित. चलो नेक्स्ट, चौथा चॅप्टरमध्ये बघा फक्त 5 डायग्राम्स दिले आहेत मी. ओके, मॅक्झिमम डायग्राम्स मी ह्या त्या ठिकाणी डिलीट केल्या. मला असं वाटतं की या 5 डायग्राम मधून क्वेश्चन आयडियली यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा टिक करून घ्या. जसं डीएनए पॅकेजिंग, प्रोकॅरियोट्स, न्यूक्लियोझोमचं स्ट्रक्चर, आपलं रेप्लिकेशन, सेमी कॉन्झर्वेटिव्ह, ट्रान्सक्रिप्शन आणि त्या ठिकाणी फायनली टीआरएनए मॉलिक्यूल. ही जास्त महत्वाची आहे, टीआरएनए वाली. ओके, ही जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, टीआरएनए. चलो 5वा चॅप्टर. 5व्या मधून 2च डायग्राम्स आहेत. ही डायग्राम येऊन गेलेली आहे अगोदर बोर्ड एक्झाम मध्ये 2022 मध्ये आय थिंक येऊन गेलेली आहे. युरे आणि मिलरचे चान्सेस आहेत यावर्षी, तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. ओके, राईट, 2च डायग्राम्स आहेत. 6 नंबर चॅप्टर. हा चॅप्टर अगोदर ना जुन्या सिलेबस म्हणजे 2 वर्षापूर्वी हा डिलीटेड होता बऱ्यापैकी. ओके, त्याच्यामुळे ही जी डायग्राम आहे ही त्यावेळेस भरपूर वेळेस आलेली. आता पुढच्या डायग्राम तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणजे सीव ट्यूब्स, गार्ड सेल, या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहे. ओके, या डायग्राम आता येऊ शकतात, आता ह्या इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ओके, 2024 साठी. राईट, चलो गुड. 4च डायग्राम सांगितले मी तुम्हाला. याच्यातल्या या 2 पहिले करा, नंतर या 2 करा. नेक्स्ट, 7वा चॅप्टर मध्ये पण बऱ्यापैकी पार्ट ना जुन्या सिलेबसमध्ये 2 वर्षापूर्वी डिलीटेड होता. ओके, सो त्याच्यात तुम्हाला जास्त करून जे विचारलं जायचं त्याच्यामध्ये आय थिंक फेजेस ऑफ ग्रोथ नव्हतं, याच्यातलं कोणतंच नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही या तिघं पण डायग्राम करून ठेवा. यातली एक डायग्राम तुम्हाला परीक्षेला येऊ शकते. ओके, राईट, येस, कारण की हा पार्ट नव्हताच त्या 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी जे पेपर झाले त्याच्यामध्ये हा पार्टच नव्हता. ओके, राईट, आणि त्याच्यामध्ये फक्त हॉर्मोन्स होते आणि हॉर्मोन्समध्ये डायग्राम्स नव्हत्या. ओके, राईट. नायट्रोजन सायकल इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी चॅप्टरमध्ये बघा कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकल, तिघही सायकल व्यवस्थित करून ठेवा. कार्बन, फॉस्फरस, नायट्रोजन, तिघांपैकी एक सायकल फिक्स असणार बोर्ड एक्झाम मध्ये. नेक्स्ट, बट्टा चॅप्टर परत एकदा, रेस्पिरेशन सर्क्युलेशन. खूप सारे डायग्राम्स आहेत, तर मी खूप डायग्राम्स कट करून तुम्हाला फक्त 8 डायग्राम या ठिकाणी रेकमेंड करतो आहे. जसं की ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, चान्सेस फार कमी यायचे. ओके, सिंगल सर्क्युलेशन चान्सेस आर देअर. डबल सर्क्युलेशन येऊन गेलेलं आहे 2 वर्षापूर्वी, म्हणून मी इथे टाकलेलं नाहीये. ओके, WBCच्या 5 डायग्राम्स आहेत, न्यूट्रोफिल, बेसोफिल, ऍसिडोफिल, त्याच्यानंतर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट्स. एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर दोघांपैकी एक क्वेश्चन असतो जनरली बोर्ड एक्झाम मध्ये. कंडक्टिंग सिस्टीम 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. आर्टरीज, व्हेन्स हे आय थिंक येऊन गेलेलं आहे 1 का 2 वर्षापूर्वी. राईट, याचा अर्थ असा नाही की ते परत येऊ नाही शकत, येऊ शकतं, पण चान्सेस थोडे कमी होऊन जातात. ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सो हे झाले तुमचे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मधल्या 8 डायग्राम. 8 नंबर चॅप्टर, 8 डायग्राम. चलो पुढचा 9 नंबरचा चॅप्टर. ओ बापरे, तुमच्या सिलेबस मधला सगळ्यात मोठा चॅप्टर. ओके, सगळ्यात वेटेजवाला 9 नंबर चॅप्टर. याच्यातून डायग्राम येऊ शकते. जसं नॉर्नेट, प्लॅनरिया, हे छोटे डायग्राम 2 मार्काला येऊ शकतात. ब्रेन दिलेला असेल, समजा तुम्हाला असं ब्रेन दिलेला असेल, सांगेल वेगवेगळे पार्ट्स कोणते ब्रेनचे, हा पार्ट कोणता आहे ना. ब्रेनची डायरेक्ट आपण भाजी करून टाकली. असो, पार्ट्स ऑफ ब्रेन. TS ऑफ स्पायनल कॉर्ड, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि TS ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्ह, या 2 डायग्राम्स अत्यावश्यक आहेत. अत्यावश्यक आहे. आय आणि इयर आहे. ओके, ह्युमन इंटरनल इयर आहे म्हणजे सिलेबस मध्ये आहे. त्याच्यानंतर पिच्युटरी ग्लँड इम्पॉर्टंट आहे. ओके, परीक्षेला येऊ शकते. सो या डायग्राम झाल्या तुमच्या 9 नंबरच्या चॅप्टर्स मधल्या. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा टिक करून घ्या. नेक्स्ट, 10 नंबर चॅप्टर, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. अँटीबॉडी, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे, मलेरिया चान्सेस फार कमी आहेत. साल्मोनेला टायफी चान्सेस कमी आहेत. न्यूमोनिया चान्सेस कमी आहेत. HIV व्हायरस इम्पॉर्टंट आहे. ओके, येऊ शकतं परीक्षेला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. 5 डायग्राम झाला, टिक करून जरा ना घाई नाही होते ना. ओके, ठीक. चलो नेक्स्ट, 11 नंबर चॅप्टर. 11 चॅप्टर पण आहे ना 2 वर्षापूर्वी भरपूर डिलेटेड होता. ओके, त्याच्यामध्ये जे डायग्राम्स होते ते चान्सेस फार कमी होते, पण त्यात एस्पेशली तुम्ही जर बघितलं प्लांट टिश्यू कल्चरची डायग्राम येण्याचे चान्सेस आहेत. ट्युब्युलर टावर फॉर्मेंटर 2 मार्काला येऊ शकतं. बायोगॅस प्लांट इम्पॉर्टंट आहे, पण ते होतं त्याच्यामुळे ते डिलीटेड नव्हतं, त्याच्यामुळे ते आय थिंक रिपीट झालेलं आहे की नाही मला डाऊट आहे.
पण करून ठेवा व्यवस्थित आहे. या थोड्याशा लिस्ट इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या 2 जे आहेत ना या थोड्या लिस्ट इम्पॉर्टंट आहे. TS ऑफ रूट नोडल आणि LS ऑफ आझोलालिन. ओके, लिस्ट इम्पॉर्टंट आहे. या 3 महत्वाच्या जास्त. चलो नेक्स्ट चॅप्टर 12 नंबर. 2च डायग्राम करायचे आहे, PCR आणि RDNA टेक्नॉलॉजी. जास्त नाही करायचं त्याच्यामध्ये 12 नंबर मध्ये. ओके, PCR आणि RDNA टेक्नॉलॉजी. नेक्स्ट 13 नंबर. ओके, याच्यामध्ये ना पहिलाच टॉपिक आहे बघा बायोमवाला. असा ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. इथं प्रेसिपिटेशन दिलंय, इथे एरियाज, इथं टेम्परेचर दिलंय आणि इथं प्रेसिपिटेशन दिलंय. तुम्ही जरा एकदा बघा. बरोबर ना, पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी? हा, तर ती डायग्राम जी आहे ना बायोमवाली ती महत्वाची आहे. त्याचे लेबल्स करायला तुम्हाला येऊ शकता. हा, ठीक आहे. आणि लॉजिस्टिक ग्रोथ कर्व एकदम सोपा आहे. लॅग लॉग हे ज्यामध्ये लॉजिस्टिक ग्रोथ कर्व मध्ये तुम्हाला ते लिहायचं. चलो नेक्स्ट 14 नंबर. येस, याच्यात तुम्हाला जे बोललो मी ते की कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकल या दोघांपैकी एक सायकल पेपरला जनरली येते. ओके, त्याच्यामुळे तुम्ही या दोघांना व्यवस्थितपणे महत्व द्या. आणि अगोदर सांगितली ती नायट्रोजन सायकल. ओके, राईट. आणि जो लास्ट चॅप्टर आहे तुमच्या सिलेबस त्याच्यातली एकच डायग्राम आहे. फार कमी चान्सेस आहे याची येण्याची, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. आता या सर्व डायग्राम तुम्ही जर काउंट केल्या ना तर बाळांनो या सर्व डायग्राम साधारणपणे 76 आहेत. 76 डायग्राम्स आहेत. आता तुम्ही एकदा ही लिस्ट केल्यानंतर तुम्ही याच्यात बघा तुम्हाला किती येतात. त्या तुम्ही साधारण माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला कमीत कमी 10 डायग्राम्स तर आताही येत असतील. ओके, असं गृहीत धरायला काही हरकत नाही. आणि सर येत नसेल तर परिस्थिती फारच वाईट आहे. पर ICU मध्ये आलोय आपण असं समजावं लागेल. पण समजा तुम्हाला येत असतील, लिस्ट बनवा, एक टार्गेट ठरवा की आज मी एवढ्या 5 डायग्राम, दररोज 5-5 जरी केल्या तरी तुमच्या आरामशीर 10 ते 15 दिवसामध्ये सर्व डायग्राम्स आरामशीर होऊन जातील जर काहीच केलेलं नसतील तर. ओके, आणि दररोज जर 10 केल्या, काही असे पण विद्यार्थी असतात की जे एका दिवसात सगळे डायग्राम्स करून टाकायला बसले. डेंजर असतात काही विद्यार्थ्यांचं तुम्ही बघू शकत नाही, एकदम डेंजर असतात ते. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर बाळांनो, येस, जर तुम्ही बोर्डची तयारी व्यवस्थित केलेली नाहीये आणि तुम्हाला जर आत्ताही प्रश्न पडलाय की बाबा आता माझ्याकडे 2च महिने उरले आणि माझी फास्ट रिव्हिजन झाली पाहिजे, तर मी रेकमेंड करेल तुम्हाला माझी ही बॅच सगळ्यांनी जॉईन करून घ्या. एकच गोष्ट सांगेल, भरपूर मुलांनी जॉईन केली आहे. याच्यावर मला कळालं की मुलांना रिव्हिजनची किती गरज आहे, कारण की आपल्या मुलांनी वर्षभर बोर्डाची तयारीच केलेली नाहीये. सो सध्या ही बॅच माझी ट्रेंडिंगला आहे. भरपूर मुलं या बॅचला एनरोल करतायत. मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ही बॅच जॉईन करा. ह्याच्यात आपले लेक्चर्स लाईव्ह असतात. सर्व चॅप्टर्स मी लाईव्ह पद्धतीने फास्ट तुम्हाला रिवाईज करून देतोय आणि 199 म्हणजे एकदम नॉमिनल प्राइस आहे. ट्रेंडिंग बॅच आहे, जॉईन करा. या इतर बॅचेस पण आहेत. MST CET ची माझी ही रेकॉर्डेड बॅच आहे. आणि जर तुम्हाला लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल MST CET ची तर ही बॅच आहे जे 999 मध्ये आहे. ओके, राईट. सो चॉईस इज युअर्स. दिगंबर माळी माझं ॲप आहे, त्याच्यावर मी या सर्व बॅचेस घेत असतो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, राईट. फायनली चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल आणि काही डाऊट्स असतील ना, ठीक आहे, किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल कमेंटमध्ये टाका. माझा व्हॉट्सअप नंबर याच्यावर मला मेसेज टाकला तरी चालेल, कॉल नका करू. ओके, इंस्टाला मी आहे, येस, टेलिग्रामला मी आहे. आणि कारण की माझ्या सर्व सेशनच्या लिंक अपडेट मी टेलिग्रामलाच देत असतो. तो टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या. ठीक आहे, चलो. आय होप काल थोडा टेक्निकल प्रॉब्लेममुळे हे सेशन आपण घेऊ शकलो नव्हतो. आज मी तुम्हाला त्याचं प्रीमियर करून दिलं कारण मी थोडं बाहेर आहे म्हणून. ओके, म्हटलं मुलं वाट बघत असतात, त्यांचं नुकसान नको व्हायला. सो मी तुम्हाला इथं लिस्ट देऊन टाकल्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो बोर्ड एक्झामसाठी. ओके, व्यवस्थित तयारी करा, चांगले मार्क्स मिळवा, यशस्वी व्हा आणि आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा. पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय.